भवानी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी. आपण जी ही मंडळी बघतोय तर जसं पडद्यावर जो कलाकार आपली कला सादर करतो आणि त्या कलाकार सादर करण्यासाठी ज्या पडद्यामागचे व्यक्ती असतात त्यांचा खरा पाठबळ असतो. हे आहेत आपल्या इथले पडद्यामागचे कलाकार. सर्व वारकरी वारी करतात, पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला जातात, पण पंढरीला जाण्यासाठी त्यांची जी सोय सुविधा, त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचं जेवणाचं आहाराचं सर्व जे काम जे आहे हे पडद्यामागचे कलाकार करतात. पडद्यामागचे कलाकार का तर ह्यांनी सगळ्यात अगोदर येऊन या ठिकाणी राहण्याची व्यवस्था म्हणजे तंबू लावण्याचं काम करतात. तंबू लावणे, सगळं व्यवस्थित नियोजन करणे, सगळ्या गोष्टी पद्धतशीर करणे, स्वयंपाकाची तयारी करणे, सर्व गोष्टी ह्या व्यक्ती करतात. तर ह्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे गावचे गणपतरावजी गोरे हे इथे आहेत. यांनाच विचारूया आपण पडद्यामागच्या कलाकारांविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. ही जी वारी ह्या वारीमध्ये दैठणा येथील कचवे सगळे कचवे कंपनी ही पूर्ण आपल्या ह्याचे तंबू विभागाची सेवा करते. म्हणजे तंबू ठोकून ते विनामूल्य सेवा असे त्यांची. ही विनामूल्य सेवा ते करतात आणि जवळपास 15-20 वर्षापासून करतात ते. माझ्या अनुभवानं मी 15-20 वर्षापासून या वारीमध्ये येतो. 15-20 वर्षापासून हे त्यांची सेवा करतात. प्रत्येक माणसाच्या आडी अडचणी सोडवतात. कोणाला काय आडी पाणी तंबूमध्ये कुठं पाणी पडत असेल, गळत असेल तर त्यांना ते लावून देतात. आणि मी 2008 पासून ही वारी हे करीत असतो. ह्या वारीमध्ये जवळपास दिंडी क्रमांक 5 सागर महाराज उकळीकर ह्या रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 5 ह्या दिंडीमध्ये म्हणजे प्रत्येक ह्याचे समाजाचे लोक येतात आणि गोर गरीब लोकांचं ते एकदम हे करून त्यांना सविस्तर मार्गदर्शन करतात. पुन्हा कधी कधी ते प्रवचन सुद्धा करतात. प्रवचन करून त्या लोकांना सांगतात किंवा कसं वागावं, काय करावं, सविस्तर हे करतात. या ठिकाणी आपले कचवे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मी प्रभाकर कचवे, दैठणा राहणार. आमची मित्र कंपनी आहे, बाल ठोकण्यासाठी येत असतात दरवर्षी. 18 वर्ष झाली वारी करतो या दिंडीमध्ये. सगळं व्यवस्थित ठेवणं, सर्वांना व्यवस्थित सांभाळणं, म्हाताऱ्या कोताऱ्यांची सोय करणं ही आमच्याकडून मुलासोबत करत असतो मी सगळी सेवा. ह्या आजी 40 वर्षापासून आपल्या सेवा करत होता. बोला, सांग म्हातारे. कोरबाई. आजी कोण्या गावच्या तुम्ही? संभाजीनगर औरंगाबाद. संभाजीनगर औरंगाबाद. हा, वारीला काय येता? वारीला हाऊस लागायची, माऊलीला भेटायची. माऊलीला भेटायची हौस लागते, हा, मायराला जायची ओढ लागते. हा, बरोबर. आता सोबत कोण कोण आले तुमच्या? मुलं आहे, एक मुलगा आहे, सून आहे, गावातले लोक आहे. असं. हा, बर. बाकी काय चाललंय? बाकी काही नाही चालले. 40 वर्षानं वाऱ्या केल्या. आता म्हटलं सारी एक नाही करू. आणि या दिंडीचे मी 40 वर्ष पूर्ण झाली या दिंडीत. हा, या दिंडीचे. या दिंडीचा अनुभव कसा? अनुभव माणसं चांगले, महाराज चांगले आमचे. रावट्या कस काय वाटतात? चांगलं आहे, सगळं चांगलं आहे आमचं. महाराज चांगलं फार आहे. काय भांडण गिंडण कोणासोबत? कोणासोबत नाही, जेव्हा संघ भांडायचं आता. आणि आता घरी सुना घेणं काय म्हणतात का नाही? एक सोबत नाही, गोड आहे माझ्या सुना. बर, तुम्ही गोड आहेत म्हणून सुना गोड आहेत. हा, सुना गोड आहे, कशाला व्हायचं म्हणून. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सर्व स्वयंसेवक या ठिकाणी तंबू ठोकण्याचं काम सुरू झालेलं आहे. अवघ्या काही क्षणातच बघता तंबू ठोकून सुद्धा उभा करतायत ते. तर तुम्ही पाहून घ्या कसल्या प्रकारे तंबू उभा होतो.
अशा प्रकारे तंबू उभा केला जातो. आतल्या बाजूला लोखंडी रॉड लावून बाजूला खिळे ठोकून तंबूला टाईट करण्यात येते. हे तंबूचं वजन साधारणतः 50 किलोच्या पुढे असेल आणि पावसाच्या पाण्या भिजल्यामुळे अजून 5 किलो किंवा 10 किलो वाटते. एवढं वजनदार वस्तू रोज काढणं आणि लावणं काही सोपं काम नाहीये. खरंच यांच्या या कलेला आपण दाद दिली पाहिजे. हनुमान जय बोलो हनुमान की. हनुमान वरी बघ वरी बघा तर ठोक ना. इकडला घरी टीव्ही मध्ये दिसतंय. मोर इकडे इकडे हा मोर रे. त्याच्यामध्ये कसं काय करते चादर